घनश्याम, आपण तुझ्या अमेरिकेला जाण्याबद्दल अजून किती दिवस घरच्यांशी खोटं बोलायचे? कुहूचा साखरपुडा होईपर्यंत. राधा, मला आनंद होत नाही असं वागताना. मलाही हे सगळं सगळ्यांना सांगून टाकायचं लवकरात लवकर, पण आत्ता सांगितलं तर सगळ्यांना खूप त्रास होईल. दिस इज नॉट द टाइम. त्यामुळे प्लीज कुहूचा साखरपुडा होईपर्यंत प्लीज प्लीज मला कोऑपरेट कर. आणि मग तू मला डिवोर्स देशील? व्हॉट्स रॉंग विथ यू राधा? व्हॉट्स रॉंग विथ यू? डिवोर्स देशील, डिवोर्स देशील, डिवोर्स देशील. तू हात धुवून मागे लागलेस माझ्या. दिस इज ऑल दॅट यू कीप टॉकिंग अबाउट ऑल द टाइम दीज डेज. घनश्याम, मला तुझं काही कळतच नाहीये. एकीकडे तू मला नकार देतोयस, दुसरीकडे मी तुला डिवोर्सची कागदपत्र दिले, तू बघतही नाहीयेस उघडून त्यात काय लिहिलंय. तुला नक्की काय हवंय? तुला तू एकदा शांतपणे बस आणि विचार कर आणि ठरव की तुला नक्की काय हवंय. डिवोर्स. कुहूचा साखरपुडा झाला की वेळ नाही घालवणार मी. लगेच डिवोर्स देईन तुला. त्यानंतर तू म्हणतेस तसं तूही मोकळी आणि मीही मोकळा. घनश्याम, अरे तू ये ना, ये. ये बस 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 बस. मी पटकन आंघोळ करून आलो. तू जाम बिझी झालाय हल्ली. अरे हल्ली सगळं आयुष्य ऑफिसमध्ये झालंय. आणि तसंही तू लग्नानंतर तुझे स्वातंत्र्याचे दिवस संपले. चा या तुम्ही बसा, मी आलोच. बस रे. मलाही असं पारतंत्र्यात जगायचंय. अरे पण तू नोकरी करतोस ना ऑलरेडी. नाही, मला लग्नानंतरचं पारतंत्र्य हवंय. कुहूचं लग्न ठरलं ना? हो. काही मदत लागली तर सांग मला. सांगेन, नक्की सांगेन. साखरपुडा पण होईल एवढ्यातच. अच्छा. असं म्हणतात की दुसऱ्याच्या लग्नात मदत केली की आपल्याला खूप चांगला साथीदार मिळतो. राधा, मला ना एकटं राहण्याचा खूप कंटाळा आलाय. आपणच शायरी करायची, ती आपणच ऐकायची. ती ऐकायला हवं ना कोणीतरी आयुष्यात. मानव, कोण होती रे ती मुलगी? ती मुलगी तू आहेस राधा. गम्मत केली. जस्ट जोकिंग. मानव,
आलोच. हो ना. हो हो काय म्हणतो. हणम्या 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 आधी तारीख काय ठरली ते सांगतोस का. ठरली. हा ठरली. तू एक मिनिट थांबतेस का जरा. मध्ये मध्ये बोलू नकोस. आधीच तो काय बोलतो ते ऐकूत नाही. एवढ्या मोठ्याने कोकलतो तो. हो फोन चालू आहे ना आणि हळू बोलले ना की काही लोकांना ऐकू येत नाही ना म्हणून मोठ्यांदा बोलावं लागतं. तो एवढ्या मोठ्यांदी बोलतो ना की कानापासून फोन असा लांब धरून बोलावं लागतं त्याशी. हा 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 बोल बोल बोल. काय 9 तारीख ठरली. हो हो चालेल चालेल चालेल. हा चालेल 9 तारीख चालेल. अरे बापरे हणम्या 9 तारीख का. म्हणजे आता सगळी घाई करायला हवी. अरे बापरे. आणि आजपासून तुला आता मला हनुमंतराव असं म्हणायला हवं ना. नाही 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 मी आधी घरातल्या सगळ्यांना सांगतो. हो हो बाय 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 बाय. सांगतो काय. 9 तारीख म्हणजे किती गडबड होणार आहे काही कल्पना आहे का तुम्हाला. आता मी हो म्हणून बसलोय त्याला. तू हो म्हणालीस म्हणून. हो मी काय हो म्हणाले. मी काहीच म्हणाले नाही. मी नको म्हणत होते तुम्हाला. का काम किती आहेत अहो. 9 तारीख म्हणजे आलीच ना आता. बापरे हो ग. मग खूप कामं करावी लागतील ना. एक मिनिट. निमंत्रण करायचे. हॉलचं बुकिंग करायचे. खरेदी करायचे. केटररला बोलवायचे. तुझी साड्यांची खरेदी दागिन्यांची खरेदी. केवढी कामं आहे ती सगळी. तेच तर सांगते ना मी तुम्हाला. एक काम करूया. हा बोला. मला ना खूप टेन्शन आलंय आता. एवढी सगळी कामं उरकायची ना म्हणजे काही सुचेन असं होतं. त्यापेक्षा ना मी झोपतो मग सुचेल मला. हो असं झोपून सुचतं तुम्हाला. अहो जागेपणी सुचत नाही तुम्हाला काही. झोपून सुचतंय. उठा उठा. मी गंमत करतोय खरंच झोपत नाही मी. तुमची गंमत मला चांगली माहितीये. गंमत म्हणून ढाराढूर झोपता आणि घोरता तुम्ही. उठा 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 उठा. ओके ऐक. सगळ्यात आधी ना एक महत्वाचं काम करूया. ओके. तू जाऊन देवकी वहिनीला सांग. हो मग माईला सांग. हो हो हो. दादालाही सांगावं लागेल तुला. मग घन आणि राधा राहिले फक्त. त्याच्यानंतर मग दिग्या आणि सुप्रिया पण आहेत ना. जा 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 पटकन जाऊन सांग सगळ्यांना. सगळ्यांना जाऊन सांगते. तुम्ही बसा इथे. नंतर गंमत म्हणून झोपा आणि घोरा. हा सगळी कामं करते. मी 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 झोपत नाहीये. मी याद्या करतोय कामाच्या. त्याला कामाला लागलंच पाहिजे मला. यादी खूप काम आहेत. खूप काम आहेत. 1 2 3 4 बापरे 8 9 खूप काम आहेत. घनश्याम कॉंग्रॅट्स. कुहूच्या साखरपुड्याची तारीख ठरली. गुड. कधी आहे. 9 तारखेला आहे साखरपुडा. ग्रेट. आपण 10 तारखेला डिवोर्स फाईल करू. ए नाही नाही दादा माझ्या ऑलरेडी खूप सुट्ट्या झाल्यात. मी नाही जाऊ शकत रे आता. दिग्या तू ना फालतूच्या सुट्ट्या घेतोस. आज काय मॅचेस बघायचे. उद्या काय माऊच म्हणाली घरी थांबा गोडाचं जेवण करते आणि मग कामासाठी वेळ नसतो तुला. अरे बाबा घेतल्या मूर्खासारख्या सुट्ट्या. चुकलं माझं. तू जा की पण. हो बरोबर आहे. माझ्या मुलीचा साखरपुडा आहे ना. मग हॉल बुक करायला मलाच जावं लागणार आणि गेलोही असतो. पण मला माझ्या मालाची डिलिव्हरी करायला जायचंय आणि तिकडे तो केटरर हॉलवर येऊन थांबणार आहे. ए दादा मी संध्याकाळी गेलो तर. दिग्या मी आता काय सांगितलं. केटरर हॉलवर येऊन थांबणार आहे की नाही. मग ही दोन्ही कामं एकाच वेळेला होतील की नाही. ए दादा दादाला सांग ना. दादा नाहीये. तो त्याच्या प्रॉव्हिडंट फंडाच्या कामासाठी बाहेर गेलाय. मग आता रे. दिग्या मी मगाचपासून काय सांगतोय. घरात कोणी नाहीये. घना पण नाहीये. मग न्याना कुठे मानव नाही. अरे तू कधी आला. एकदम असं मिशा रुबाबदार वाटायला लागला.
तुमच्या दोघांचा वाद चालू होता ना तेव्हाच आलो मी. वाद नाही. नाही म्हणजे मी मदत करू शकतो. कारण असं म्हणतात ना की लग्न कार्यात मदत केली तर मनासारखी व्यक्ती मिळते आपल्याला. आणि आता तर खूप इमर्जन्सी आहे, सो आय एम रेडी. अरे गुड. नाही पण तुझं ऑफिस आहे ना. ऑफिसमधून काढून टाकलं तरी मला काय फरक पडतोय. कारण माझ्यावर अवलंबून असं कोणीच नाहीये ना. अरे काय सेन्स ऑफ ह्युमर रे याचा गळ आहे. नाही मानव, खरंच खूप थँक्स. म्हणजे तू काम केलंस तर खरंच खूप महत्वाचं काम होऊन जाईल. थँक्स म्हणून मला परक करू नका तुम्ही. उलटू फिल्मी रे. ए मानव थांब, जातोस ना तू. ते हसतायत मला. ठीक आहे, तू जाणार आहेस काम करायला? नाही ए मानव, अरे काय तू आता मिशनमुळे एकदम असा जबाबदार वाटायला लागलास रे. हा मानव काम करतोय, डोंट वरी. हा मी जातो. हा चल मी जातो. मला नाही जमणार. का? अहो मला सांगा ना, कुठलं कार्यालय, कोणता केटर, कितीची वेळ, किती माणसं येणार आहेत, भटजीला बोलवायचंय की नाही, माणसांचं काय करायचं, मेनू कोणते ठरवायचे, तर ते सगळं सांगा ना मला. काय सॉरी माझं चुकलंय, सगळं सांगतो मी, सगळं सांगतो. हा, आणि ती जी वेळ असणार आहे ती सगळ्यांना म्हणजे मीच सांगणार आहे का तुमच्याकडून कुठला माणूस असणार आहे की ह्या वेळेला? हे सर, मी हेच म्हणत होतो. फॉर द फर्स्ट लॉट ऑफ सर्व्हर्स आय वॉज थिंकिंग ऑफ हॅव्हिंग एन ओपन सोर्स सर, जेणेकरून क्लायंटला हार्डवेअर कॉस्ट व्यतिरिक्त बाकी खर्च अगदी नेग्लिजिबल असेल. आय मीन ही सेव्ह अ लॉट ऑफ कॉस्ट सर. ग्रेट ग्रेट, व्हेरी गुड. थँक्यू सर. एनिथिंग एल्स? थँक्यू. एक मिनिट, बस जरा. मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. बोला ना सर. म्हणजे काल जेव्हा मी तुझ्या घरी आलो होतो तेव्हा जो काही प्रकार घडला, आय जस्ट डोंट अंडरस्टँड. म्हणजे मला काही टोटलच लागत नाही. लेट मी एक्सप्लेन सर. कसं आहे, माझ्या घरी थोडासा प्रॉब्लेम आहे. म्हणजे माझ्या घरचे आहेत ना, ते माझ्या अमेरिकन ड्रीमच्या विरोधात आहेत. त्यांना असं वाटतं की मी कुठेच जाऊ नये, इथेच राहावं आणि इथे राहून मला जे काही करायचं आहे ते करावं. पण असं नसतं ना सर. म्हणजे ही एक पॅशन आहे ना कामाची, आणि त्यात आपण असा विचार करत नाही ना, आपण असं स्वतःला बांधून नाही ना ठेवू शकत कामात. म्हणून मी सध्या घरी असं सांगितलंय की मला भारतातच एक जॉब मिळालाय. हो आय सी. म्हणून होतं काय ते मुंबईतलं न्यूयॉर्क वगैरे. अच्छा अच्छा अच्छा, अब आया समझ में. सर मी आहे ना माझ्या घरच्यांशी खूप अटॅच्ड आहे. म्हणजे तेही आहेत, त्यामुळे त्यांना दुखवताही येत नाही. आणि ओव्हर द पिरियड ऑफ टाइम माझ्या असं लक्षात आलंय की हे त्यांना कधी समजणार पण नाही. कारण बाकी सगळं ऑलवेल असतं सर. अमेरिकेचा विषय निघाला ना की जरा बिघडतं सगळं. काय झालं सर? नाही काही नाही. माझा एक मित्र आहे जो सिमल्याला असतो. तो त्याच्या हनीमूनला सिमल्याहून मुंबईत आला होता. हनीमूनला शिमल्याहून मुंबईला आला होता? मी पण त्याला हेच विचारलं. अरे यार, तू सिमल्याला राहतोस, हनीमूनला बायकोला घेऊन मुंबईत आलास, म्हणजे तिकडं नंदनवन सोडून तू इथं कबूतरखान्यात आलास. मला म्हणतो कसा, सड्डा शिमला जन्नत. अरे यार, मैं तो बचपन से यहाँ पला पड़ा हूं, मुझे तो कहीं जन्नत नहीं नजर आई. तेव्हा मला कळलं, जो माणूस स्वर्गात राहतो ना, त्याला आसपासचा स्वर्ग दिसतच नाही. तो आपला स्वर्ग नेहमी असा बाहेर कुठेतरी शोधत असतो. अर्थात ही झाली त्याची गोष्ट म्हणा.
Anyway, wish you all the best for your American dream. Yeah, thanks. Seated one day at my typewriter, I was very an illiterate, for I had been asked to give a vote of thanks, and I am always that anxious to please. म्हणजे माई, ऐकतेस ना मी काय वाचते ते? मी पोथी वाचत नाहीये. उल्के, इतक्या वर्षात आयुष्यात काही ठाम समजुती करून बसले मी, पण आता वाटतं मी चुकले. हे माई, इतके अस्वस्थ का होतेस ग? अगं, आता वय झाले ना माझं, म्हणून तुला वाटतं तसं. तुझं वय झालं? तुझ्या चेहऱ्यावरती काही लपतं का? अगं, तू चॉकलेट खाल्लंस तरी तुला लपवता येत नाही तुझ्या चेहऱ्यावरच्या त्या मिस्किल खोडकर भावामुळे. आमच्या सगळं लक्षात येतं. नको ग अशी उदास होऊस, नाही बघवत आम्हाला. हीच तर गोम आहे. लपवायचं म्हटलं तरी काही लपवून ठेवता येत नाही मला. अगं, ही तर तुझी स्ट्रेंथ आहे माई. नाही ग, इतकी मोठी झाले ना तरी मनातलं काही दाबून टाकता येत नाही मला. साऱ्या घराला मग विनाकारण होरपळावं लागतं. भावना लपवण्याची कला अजून अवगत नाही झाली मला. मनातलं सगळं दाबून टाकणं म्हणजे कला नाहीये माई. त्यांनी स्वतःलाही त्रास होतो आणि इतरांनाही. आपलं घर वेगळं आहे असं सगळे म्हणतात, का माहितीये? आपल्या घराचा कणा तू आहेस. मी बघते ना, इतरांच्या घरामध्ये पुरुष निर्णय घेतात, पण आपल्या घरात तू. आपल्या घराचा कणा आहेस तू. अगं, मास्टर माइंड आहेस या घराचा. हा, तुझे निर्णय इमोशनल असतात, पण ते सगळ्यांच्या बाजूनी विचार करून घेतलेले असतात. म्हणजे कमी जणांना दुखावणारे आणि जास्तीत जास्त जणांना पटणारे असे असतात. या घराची नीव आहेस तू माई, पाया आहेस. नाही तर मला सांग, कुठली डिव्होर्सी मुलगी माहेरी इतक्या अभिमानाने वावरू शकली असती? हा, नो, तुला डिप्रेसिव्ह बोलण्याचा हक्कच नाहीये. अगं, आमची रोल मॉडेल आहेस तू. मी शिकते तुझ्याकडून मनातल्या भावना कशा व्यक्त करायच्या ते, आणि तू काय अशी वागतेस? अगं, आता जरी झाकोळून गेलं असलं तरी प्रकाश पडेलच की. आनंदाने घर उजळून निघेल बघ. तू नको काळजी करूस. उल्के, तू सांगतेस तसं सगळं खरं होईल? खरंच असं होईल म्हणजे होईलच माई. आपल्या घराची सायकेट्रिसेशन प्रोसेस फार चांगली आहे. सायकेट्रिसेशन म्हणजे जखम भरून येण्याची प्रोसेस. म्हणजे बघ, आपल्या शरीराला जखम झाली की ती आपोआप भरण्याची एक प्रोसेस असते की नाही? तसंच आहे या घराचं. अगं, आपल्या घरातला प्रत्येक जण इतका चिवट आणि भक्कम आहे की ते काहीही जोडू शकतील. खरंच. तू मात्र उदास नको होस प्लीज. हस बघू, आणखी मोकळी हस. अजून मोकळी. हा, अशी. उल्के, हस. माई.